चला मंडळी, आज बनवूया एकदम परफेक्ट ढाबा स्टाईल अख्खा मसूर. एकदम टेस्टी होतो आणि हा आपण डायरेक्ट कुकरलाच बनवणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये तेल घातले 3 टेबलस्पून, 1 टीस्पून जिरं घालायचं. जिरं चांगलं फुललं की 2 कांदे बारीक चिरून घालायचे आहेत. कांदे चांगले गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. कांदा गुलाबी झाला की यामध्ये 1 टेबलस्पून इतकं आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर ह्यामध्ये 2 मोठे टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे. टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं, परतून घ्यायचं आहे. ह्यावरती झाकण ठेवायचं टोमॅटो मऊ व्हायला. टोमॅटो थोडा मऊ झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. ते स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत बघा. ते मसाले घालायचे, घरचेच बेसिक मसाले आहेत ते घालायचे आणि परतून घ्यायचं. आता मसाला करपू नये म्हणून थोडं पाणी घालायचं आणि मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवायचं एक 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसवरती. आता चांगलं तेल सुटलंय मसाल्याला. मसाला चांगला शिजला की इथे आम्ही अख्खा मसूर घातलेला आहे. अख्खे मसूर मी 1 तास भिजत घातलेले स्वच्छ धुवून. आता ते घालायचे. यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर वाटलं तुम्ही अख्खा मसूर शिजवून अशी फोडणी देऊ शकता. कुकरला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 4 शिट्ट्या झाल्यानंतर हे आता थोडं घट्ट झालेलं आहे. यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं, तुम्हाला जेवढं घट्ट हवं आहे तेवढं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. एक उकळी आली की वरून कोथिंबीर घालायची आहे. याला आता आपण वरून फोडणी देणार आहोत. तडका पॅनमध्ये तेल घातलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्यात, लाल अख्ख्या मिरच्या आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आणि ही फोडणी वरून अख्खा मसूरला घालायची.